बंध, अपराध म्हणजे देहभाव, अपराध म्हणजे अंतःकरणामध्ये असलेल्या वृत्तीच्या सोबत विकार. विकारामध्ये बुद्धी थांबते, तो अपराध आहे माझा. हे अपराध सोडवा ही विनंती यांची. आणि अपराध हे कबूल केलाय की तुमचा जो संबंध असतो बुद्धीला, तो संबंध देहाचा झाला. ओळख तुमची पाहिजे तर जगताची झाली. स्पर्श तुमचा आहे तर त्वचेचा केला. हा विकार झाला. विकारात बुद्धी येते तर तिला सुख दुःख भोगावं लागतं. आणि जेव्हा ज्ञानानं परिपूर्ण होती, निर्विकारत राहते, स्वतःला स्वतः पाहते, जीवनमुक्त होती, परमस्थिती येते, तेव्हा त्या सुखातून तिला बाहेर कुणीच काढू शकत नाही. ते परमसुख, ते आत्मसुख, ते ईश्वराचं सुख, ते आपलं सुख आपण पे. माऊलीने म्हटलंय, आपण आपल्या स्वरूपामध्ये थांबणं, आपण आपल्या सुखाला भोगणं, आपण आपलं रूप प्रगट करून घेणं, आणि आपण अरूप आहे ते अनुभवणं, आणि आपण स्वरूपात बुद्धीला नेणं, हे तुमच्या परमार्थाचं आद्य कर्तव्य. हा खरं परमार्थ आहे. नंतर भक्ती आहे, नंतर अभेद आहे. मग पांडुरंगाचा काकडा, त्याचं भजन, त्याचं प्रेम हे करून त्याला म्हणतात अभेद भक्ती. नंतर आनंदाच्या डोही आनंद, आनंदावर आनंद हे कळत नाही म्हणताना ऐकताना. ज्या आनंदाची प्राप्ती आहे आणि आनंदातच त्याची पुन्हा प्रवृत्ती आहे त्या बुद्धीची. आनंदाच्या डोही आनंद. तुकोबाचे अभंग एवढे सोपे नाहीत कुणाला पण कळायला. पवित्र तेवढंच पाहिजे, अधिकार तेवढाच पाहिजे, आणि परमार्थ तेवढाच पाहिजे, उंच कोटीचा. खालचा नाही. जसं दुधातलं तूप काढणं, दुधातलाच अंश तूप आहे, पण ते विशेष आहे. दूध विशेष नाही. साय काढल्या दुधात काय राहते तुम्ही सांगा. दुधातला जो विशेष भाग आहे ते तुपाचे अंश आहे. ते दुधाने एकत्र होतात आणि त्याला साय नाव येतं, आणि त्याला घासल्यावर तूप होतं. लोणी किंवा तूप तुम्ही जे म्हणता, मग ते एकत्र येते दुधाचं विशेष. तसं बुद्धी विशेष पकडत ते भगवंताकडं. दूध पिलं पण दूध बघितलं, दूध आणलं, दूध घेतलं, नाचलं ना. नुसतं वाचलं म्हणजे नाचलं. तापवणं म्हणजे तपश्चर्या. शब्दाचा बोध हृदयात घेणं म्हणजे त्याचे वैराग्य. त्यांच्याकडनं त्या बोधाला खेचून घेत अभंगाच्या. पण एक गुरुच अभंग घेतले काल, कसे होते कसे होते. मी त्यांच्या ह्या बायकामुळे मी बहुत दिवस अर्थ वागविले की सुमितला फोन केले. आपण चालू करू. ऐका. अर्थ वागविले त्याचा स्वर पण शांत असतो, त्याचा भावार्थ पण गोड असतो, आणि बुद्धीला पण त्या कृष्णाचं स्वरूप कळत असतं. तेव्हा बुद्धी पण कृष्ण कृष्ण होत असते. म्हणून गवळण कुणाचं ऐकाव, काय ऐकाव हे पण कळत नाही. काही बी बोलायचं, काय ऐकायचं काम नाही बेटा. संप्रदायानुसार ते संतांच्या गवळणी, संतांचं प्रमाण, संतांचे ग्रंथ, बाकीचे भनभन नाही ऐकत आम्ही कधीच. आणि जास्त अध्यात्म, तिथं मनाची स्थिती बदलती आणि मन संपत ते अध्यात्मेला जा. मन संपून जात. मीठ पाण्याला लागले की संपत. आकाराला सोडतं मीठ, देहाला सोडतं मन. ते अध्यात्म. ते भेटलं ते कळायला इकडे बरोबर कशाला. तूप मिळालं तर दूध कशाला प्यायचं, ते बी पुन्हा पॉकेटचं आबा केमिकल टाकलेलं. कसं काय जमतंय. म्हणून ना राधाकडचे ग्लास दूध काढल्याबरोबर दिला हातात. तर परमार्थाच्या रस्त्यावर नाही आपण. काय घेणं, जगत भाव सोडणं आणि बुद्ध्यांतरात नेणं, आणि जडाचं मन भिन्न करणं. जडामध्ये भिन्न ते अज्ञान. जडामध्ये मी मन
हा. एक झालं म्हणजे अभिन्न म्हणतात वैदिक भाषा. अभिन्न म्हणजे एक होणं. जसं मुलामध्ये अंतःकरण एक आहे, आपलं प्रेम आहे, तर तेवढं भगवंतात प्रेम नाही. कोणी कबूल करा का नाही, सत्य आहे. हा, जसं प्रेम आपण घराला लावतो प्रेम, आणि नात्याला लावतो, किंवा जे आवडतं त्या व्यक्तीला लावतो, ते प्रेम बरं भगवंताला लागलं तर गवळण म्हणतो आपण. गवळण तिला काय कृष्ण 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 कृष्ण. भरलेल्या गावली पालच्या करायच्या, सासूला म्हणायच्या जाऊ का पाण्याला, तेव्हा परमिशन घ्यावं लागतं. ते आता सासूला परमिशन. सत्य मस्त बेटा, परिस्थिती सत्य आहे. जाऊ पाण्याला, यमुनेला पाणी ओतून द्यायचं, संपलं सांग, कारण त्याला बघायचं ना. आणि बाहेर निघता येत नाही, सासू आहे ना, तशी तर आज्ञा नावाची सासू आहे ना, म्हणून वृत्तीला बघून त्याला बघता येत. म्हणून हेच गवळण याच्यात तुम्हाला आज दाखवणारे वाच. विरहिणी, गवळणी, अद्वैत परगवळणी. काल काढली पण ते टाइम झाला म्हणून दासती या बायकाची, त्या फोन मधल्या काचातले. बुद्धी जेव्हा भिन्न असते, बुद्धी जेव्हा भिन्न असते, बुद्धी जेव्हा राम होती, जेव्हा बुद्धी भजनात येते, बुद्धी जेव्हा नामात जाती, आणि बुद्धी जेव्हा तद्रूप होती. हे टप्प्यात टप्प्यात परमार्थाचे. तुम्ही एक केलं की म्हणतात आम्ही नाम घेतलं, उपकार केला का? उपकार केला का? मग नाम घेतलं तर त्याचं ज्ञान कुठे? मुडा मुडा जन्मने जन्मने आहे शब्द. मग ज्याचं नाम घेतलंस, आता मी म्हणलं सुनंदा कंदा रांदेला मध्ये बस स्टँडला दिसली का? दिसली का? मग तिच्या घरात जायला तिची कॉलनीचा ऍड्रेस, तिच्या घराचा मजला, तिथपर्यंत ऑटो लागतो जायला. समजतं का? तो न्यायला तुमच्याकडे आम्हाला वाहन लागतं ना. मी कार नाही येते, मी ऑटो भेटू धरत नाही. संताची भेट देतो, कधी साधकाच्या घरात नेतो, स्वरूपाचं दर्शन करून देतो, श्रवणाचा वडीमार करतो, ओवीचं दर्शन करून देतो, भक्तीचा पाऊस टाकतो, आणि अंतःकरणातल्या भगवंताचं वृत्तीशी संबंध करून देतो. अजून त्याने काय करून द्या? हा, सांगा. कालच फोटो म्हणला आहे ते गाड मागो, आता हिंड बंद करते एसटीनं, त्यांना बंद घालतो माझ्या जिंतूर जाताना. आता खरं तर बॅग फाटली, मला माहिती. बुद्धी संसाराकडे वडल्या जाते, कर्माची गर्दी होती, आणि हवा तात बघावं लागते घरात. एसटी त्याच आपलं आलं मुलं सांगायचं. हो हो, ढकला ढकली, चंगरात चंगरी ढकलतेच ना पुढे मागं तुम्हाला कोणी ना कोणी. शब्दाने ढकलते, द्वेषाने ढकलते, क्रोधाने पाहते, रागारागाने देते, अभिमानात राहते. एसटीचा प्रवास, नमुने नमुने नमुने. एकदा बॅग फाटली, एकदा मुलाचा चष्मा नवीन पण राहणे सोपं नाही. अज्ञानातून बाहेर निघणं मी सहज नाही, त्याचा बात करणं बी साधू येणार नाही, आणि ज्ञानामध्ये बुद्धीने येणं बी शक्य नाही, आणि अज्ञान सोडणं तिला जमत नाही. ती देहभाव टाकायला तयार नाही, कारण लाखो जन्माचे संस्कार संपले जात नाही. अनंत जन्माचं अज्ञान तुमच्या जीवासोबत आहे ना, बुद्धीसोबत. आता जीव बिघडत नाही लोकांना, काय बोलाव काय? जी बुद्धीच्या अज्ञानात आहे ती मरत नाही. बुद्धी अग्निरूपाने उरती, ते पितृदोष. ते तुमच्या पिंटाळ्यामध्ये येतात पाणी प्यायला तिळाच. ते सूक्ष्मजीव, लिंगदेह, त्याचं नाव देह आहे, पण सूक्ष्मदेह. तो व्यापक अंतरात फिरतो, त्याला गती नसती. फाशी घेणं, पाण्यात टाकणं, ऍक्सिडेंट होणं, मरून जाणं, त्याला गती असते का? त्याला देवरी घेतो का? खाली बी नाही वरी नाही, बस हा हालत. पण बायका नेट वागायचं असतं घरात. मी बायकाची बोलते त्याचं कारण हे आहे, पुरुषाला जगू द्या. समजत नाही मला, माझी भाषा कळत नाही, तर मी काय करू? भगवंताना जैशी स्थिती आहे तैसा परी राही. कौतुक पाहे संचिताचे. तू संचित केलंस तर समोर आलं,
डोळे झाकून संचित भोग. तुला सोन्याचे पाटले नाही तर नवऱ्याचा दोष नाही. चूक तुझा, नवऱ्या दोष आहे का? तुझं कर्म तसं बेकार आहे म्हणून त्याला बोलायचं नाही. आणि तुझं कर्म चांगलं आहे तर त्याच्या पैसे संपत नाही. म्हणून गृहलक्ष्मीची पूजा करून तिला आणले तर ती घराची पूजा करते पुन्हा एकाची. तिथं मावा पूजा करते. लाट्याचा म्हणून बुद्धीमध्ये अहंकार आहे ते अज्ञानी, बुद्धीमध्ये भेद आहे ते अज्ञानी, आणि बुद्धी ते भ्रम आहे तेव्हा ते जगाची जाण. जगताची जाणीव म्हणजे बुद्धी भ्रम आहे. आणि देहाचा संबंध आहे बुद्धीने केलेला. भगवंताची संबंध असावा का देहाचा असावा? देह मरणारा पदार्थ आहे, विवेकानं कळतो नश्वर आहे आणि तो दिसतो तो भ्रम आहे. पण अस्तित्व देहामध्ये माझे हे विवेकाच्या शक्तीनं मन जाग होतं आणि बुद्धी शांत होती, भगवंताच्या असमरस होती, वेदांताची ही प्रगती होती आणि ईश्वराची भेट होती, सुखाचा भोग होतो, दुःखाची निवृत्ती होती, संताची संगती होती, परमात्म्याची ओळख होती आणि जन्म मरणाची होळी होती. संत देतात राजा, न माय न बाप, न गण न गोत, न धन न दौलत, न पोरगा न पोरगी, हे देऊ शकत नाही तुम्हाला. ते घेतात, संत देतात. दिल्याशिवाय नातं टिकत नाही, दिल्याशिवाय नातं नाही टिकूच शकत नाही. कारण नात्याला पाहिजे तर ते नाते. मला बऱ्याच मुदत आहे तुमचं आमचं असं प्रेम काय देणं घेणं का? निखळ प्रेम कुठं देण्यात नाही घेण्यात नाही, फक्त प्रेमाने. आता तुमची सुनबाई बघून मला एक क्षण काढलं असतं. त्यामध्ये सुख मिळतं आणि ज्या व्यवहारात दुःख मिळतं तो व्यवहारात अव्यवहार होतो, मग सुख नाही दुःख नाही. ते परमात्म्याचा संबंध. बुद्धीशी झालेला आत्मशीस बुद्धी आत्म्याशी समरस होती. ज्ञानानं, बोधानं, गीतेनं, ओवीनं, संताच्या बोधानं मन ईश्वर समरस होत आणि अद्वैता सहज जात, द्वैताला फेकून देत आणि आपल्या आपल्या स्वरूपाला पाहत, स्वच्छंद होत, सुखमय होत, अद्वैत तिथं प्राप्त होतो आणि भेद तिथे निवृत्त होतो. ते अद्वैत ज्ञान, ते अध्यात्मशास्त्र. त्या अध्यात्मातून आत्मस्वरूपाची प्रतीती येते आणि देहाची प्रतीती जाते. म्हणून अध्यात्मात जास्त डिमांड आहे, जास्त प्रगल्भ आहे. इथं ओळख आहे, इथं प्रेम आहे. द्वैतात प्रेम आहे, द्वैतात प्रेम आहे, अद्वैतामध्ये ओळख आहे, तद्रुपता आहे. एक टप्पा पुढे सोन्यामध्ये जेव्हा खडा बसतो तर शोभून दिसत सोनं. त्याच्या भक्तीमध्ये ज्ञान येत तर शोभून जात हृदय. बरोबर आहे. सोन्यामध्ये हिरा बसवला तर ते कसं दिसत? लख. सोन्याला पण शोभा येते, सोनं आधी शोभा आहे माने, पण हिऱ्यानं अजून वाढलं. तसं भक्ती तर छान आहे पण ज्ञानानं वाढली, परिपूर्ण नाही. देवताची भक्ती थोडीशी त्रुटी आहे. अंतर, जीवाचा आणि शिवाचा अंतर, त्याला भेद म्हणतात. आणि दोघांचं ऐक्य त्याला भेद म्हणतात. ज्ञानानं दोघं एक होतात त्याला श्रवण म्हणतात. त्याची ओळख होती त्याला संत संगती म्हणतात आणि त्याची अनुभूती त्याला मोक्ष स्थिती म्हणतात. ते ईश्वराची अनुभूती, ईश्वराची ओळख, ईश्वराची भेट, ईश्वराचं सुख त्या अध्यात्माकडे गेल्यावर मिळतं. बाकीचे ट्रटर केला मिळत नाही. समजतच नाही लोकांना आणि सांगून पटत नाही तर मग नका ऐकू. बरोबर आहे का? आपण सांगतो सुनाला, मुलाला, पतीला, भावाला, जीव समोर त्याला म्हणतो आणि त्याला नाही पटलं आपण त्याला बोलत नाही त्या विषयावर. साधी भाषा आहे. तसं संत सांगतात बुद्धीला. अर्जुनाला सांगितलं भगवंतानं, तू नामरूपाच्या गलबल्यामध्ये का जातोस? उपाधीचा ओथंबा. तू नातं म्हणजे उपाधीत आहेस
आणि ज्ञान म्हणजे स्वरूपात आहेस, गडबड का करायलास उत्तम. सुंदर शब्द. मग जेव्हा संताच्या संगतीमध्ये स्वरूपाची स्थिती प्रगट होती, तर देहाची संगती संपती वृत्ती देहाला सोडते. मग सोडायचं कुणाला आणि धरायचं कशाला, हे जर कळत तर परमात्मा अर्थ काय. ज्या आयुष्यामध्ये त्याला ओळखलं नाही, ज्या आयुष्यात बुद्धीला तो कळाला नाही, ज्या हृदयाला भक्ती प्रगट करता आली नाही भगवंताची कानाची, तर हृदय काय कामाचं. ज्याच्यावर प्रेम केलं ते खोट आहे आणि ज्याच्यावर प्रेम करता येत नाही ते खरंय. मग खऱ्यानं खऱ्याकडे जावं. आपण बी खरेच आहेत, आपलं रूप पण तेच आहे. मग आपण अरूप आहे, मग आपलं स्वरूप त्या भगवंताशी समरस आहे आणि त्याचा आमचा अभेद आहे. तर नात्याशी अभेद कशाला. नात्याशी व्यवहार आहे आणि भगवंताशी अभेद आहे. तो सांगताय तुम्ही जगताशी व्यवहार देवाशी व्यवहार करता. एवढं जप केला, एवढी पूजा केली, लेकराला दिलेलं मोजता का खायला. मोजता त्याला दिलं की ओरडू सांगता. त्याचं नाम घेतलं कशाला सांगता कुणाला. कशाला देवाला दिले कशाला बोलता. कोणाला दिलं सांगता कोणाला. किती अवडंबर तुमच्या भक्तीत. म्हणून मला मोजणं ते वाती तुमचे फुलं ते आवडत नाही. आम्ही काय करत नाही का, करतो ना. केल्याशिवाय टप्पा आहे का, करावंच लागतं. मस्त आहे ते अवश्य, पण करण्यामध्ये राहायचं नाही. ते करून नाही फोडून पुढे जायचं. तो धर्म त्याला ओळखायचंय, त्याचे अस्तित्व बघायचे. तो कुठं आहे तिथं जायचे, त्याला बोधातून पकडायचे, त्याच्यासोबत खेळायचे बोधात आणि त्याच्या आनंदात रमायचे. त्याला प्राप्त करायचे, जीवन मुक्त बनायचे, वेदाच्या संग रंगायचे. त्याचा संग त्याचा अंग. भगवंत तुमच्याशी बोलते काही खरे खोटे. भक्तीनंतर साध्य करणे माझ्या समोर आले. जस उद्धव आणि गोपी तस झाले आज. कारण त्याच पत्रच फाडलं. तू सांग नको रे. बसलं तुला केला त्याला गोंधळून टाकलं, त्याला गोडून टाकलं पाडून. थोडासा गर्व होता त्याला. गुप्पीकडे गेला. गुप्पी श्रुती आहेत, वेदाच अंग. त्यानं अवतार घेतला कृष्णाचा प्रेमाचा भोग घेण्यासाठी. त्यांना काय सांगतो ज्ञान, त्या स्वतःच तुमची येता, स्वतः ज्ञान रूप येता, पण भक्तीसाठी खाली आल्यात. कुठं समजत राजा, समजतच नाही. त्याला सांगतो का ज्ञान, तो ते स्वतःच ज्ञान रूप आहे. श्रुती म्हणजे ज्ञान आहे, वेद. आणि त्यांना अवतार घेऊन गोपी झाल्यात आणि कृष्ण भोवताने रास क्रीडा करायला आल्यात. तुम्ही या, कारण वृंदावनमध्ये रास क्रीडा करायची होती. म्हणून वेदाला पण त्यांना गवळणी करून टाकलं. कृष्ण काय लहान वाटलं तुम्हाला, लहान आहे. जे मुखातून वेद म्हणजे गीता आली, त्याने जगताला दिली. स्वतःसाठी गीता नाही, स्वतःसाठी कृष्ण जगलेच नाही. जगले का, जन्मलं की बाहेर काढलं माहीत. मांडवी पण ठेवलं नाही ना, उचललं ना त्याला मारतेल म्हणून कंस. तिथं नेलं, तिथं मारायला आले. मग
तुम्हाला तेवढं दुःख आहे का? कोण तुम्हाला मारते का घरात येऊन? कृष्णाच्या कथा ऐकून तसं बना ना. कृष्णाच्या कथा बी येतात, कृष्णाची गीता बी. कथाच फक्त कळतात, गीता कुठं कळते? चुकलं का? कृष्णाच्या कथा तुम्हाला समजतात ना? समजते आम्हाला पण ते पण. मग कृष्णाची गीता का नाही कळत? कृष्णाच्या कथा भागवत, कृष्णाची कृष्णाची गीता वेद आणि कृष्णाचा स्पर्श मोक्ष. तीन गोष्टी. आज तुम्हाला बोलायला कृष्ण मला नाही. येस बेटा येस, खोटं नाही सांगत. कथा कृष्णाची गीता आणि कृष्णाचा स्पर्श वेदातून होतो. कृष्णाची कथा भागवतातून येते आणि गीता मुखातून येते. सगळं कृष्ण कृष्ण समजून घ्या ना. हे नाही कळत. कळते का? जेव्हा गुणवंतातून मुखातून त्या वेदाला यावं लागलं, गीता केवढी महान असते. त्याचं ज्ञान किती छान असत. त्या ज्ञानातून मन किती वेगवान असत. त्या मनाला भगवंताचा स्पर्श झाल्यावर ते मन कसं भाग्यवान असत. किती भाग्यवान असेल. हा, त्या भगवंताचा स्पर्श ज्ञानानं होतो आणि त्या हृदयामधला कृष्ण प्रगट होतो. ते श्रवण त्याशिवाय तो प्रगट होत नाही. त्याला प्रगट व्हायचं असतं. प्रत्येक जीवासोबत खेळायचं असतं. रासक्रीडा प्रत्येक जीव त्याचाच आहे ना. मग ते त्याच्यासोबत त्याला राहायचं असतं. पण जीव त्याला प्रगट करत नाही म्हणून तो त्याच्यासोबत राहत नाही. जीव देहाकडे असते. त्या जीवासंग रास क्रीडा करत नाही. त्या प्रत्येकासोबत खेळायचं असतं. कमून खेळला सुद्धा पेंद्या वाकड्या किती प्रेम केलं. कारण ते पण त्यालाच प्रेम करत होते. आपण देहाशी राहतो. आपण देहाला प्रेम करतो. त्यांचं देवावर नव्हतंच प्रेम. बिलकुल नव्हतं प्रेम. त्यांचं सर्वस्वी कृष्ण होता. कृष्ण 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 कृष्ण. आपण सर्वस्वी ह्याला देतो. हा, नात्यात, संसारात, देहात. आपलं विभाजन आहे. मन किती कुटके केले मनाचे. त्याला दिलं, ह्याला दिलं, ह्याला दिलं, ह्याला दिलं. मन म्हणतं हे माझं, त्यालाच दिलं. ते काय तुझं बोलग, किती क्षण आहे तुझा नातू, किती क्षण आहे तुझा देह, किती क्षण आहे तुझा प्रॉपर्टी. प्रॉपर्टी ज्ञानाची, संपत्ती मोक्षाची, अनुभूती कृष्णाची, श्रवण भक्ती पांडुरंगाची, ओळख तत्वाची, ऐक्य त्या स्वरूपाचं, प्राप्ती सुखाची आणि भक्ती अभिन्न तत्वाची. हे पाहिजे. इथं पाहिजे आपण. न देहात, न नात्यात, न घरात, न क्रोधात. म्हणून कुणाशी द्वेष करू. नुकसान आपलंय. पण त्या लोकांची वृत्ती तशी होत नाही. पाप आहे त्यांचं. मोह अधिक पाप असतो. देहाचा मोह असतो, अज्ञानाचा प्रभाव असतो आणि स्पर्श जडाचा असतो. पाठीमाग अत्यंत पाप असतं. म्हणून प्राणी मात्राचा प्राणी द्वेष करतो. अहंकार प्रगट होतो. अविद्या जखडलेली असते अंतःकरणात. ब्रह्मविद्या बाहेर असते, ऐकून आत नसते. जड बुद्धी असते, मंद बुद्धी असते. म्हणून ऐकलेलं श्रवण आत जात नाही, ते थांबत नाही आणि ते श्रवण फलीभूती होत नाही आणि देश आणि अहंकार मरत नाही तोपर्यंत तो जीव तरत नाही. कुठे का सांग. सगळ्यात मूळ कारण अहंता आहे. अहंकार तुम्ही वाढवताना त्याला जपता आणि त्या अहंकारामुळे राहता. मान्य करा की न करा, तुमचा व्यवहार बदलले नाही दिसते त्याला. आम्हाला जरी नाही कळत त्याला कळते. ह्यानं दोषाला पुसलंच नाही, अंतकरण धुतलंच नाही, ह्यांची वासना तुटलीच नाही, ह्याचा भेद सुटलाच नाही, ह्याला परमात्मा भेटलाच नाही, ह्याला गीता फलीभूत झालीच नाही. म्हणून ह्याला राम कळाला नाही आणि हा राम तर होणार नाही. पण द्वेष हे टाकत नाही. हे फार अंतकरण बेकार आहे. कारण अहंकार आहे.
अहंकारातलं अंतःकरण बेकार आहे आणि ज्ञानातलं अंतःकरण निर्विकार आहे. त्या अंतःकरणात ज्ञान टिकत नाही, वेद कळत नाही, बुद्धी भगवंताकडे वळत नाही, अहंकार त्यांना मारता येत नाही, अविद्या तिथे संपत नाही, बुद्धी निवृत्त होत नाही आणि स्वरूपाची प्राप्ती त्यांना करताच येत नाही. खरं मान बुद्धी मानते आणि पाप दोन दोष आहेत जिवंत. म्हणून व्यवहार तसाच असतो, किती बी ऐका. व्यवहारात बदल नाही, बुद्धीचा बाध नाही आणि अज्ञानाची निवृत्ती नाही. वासना थांबत नाही. जी वासनाची उत्पत्ती रुकतच नाही. ज्ञानी महात्म्याला वासनाच उरत नाही. जे दिलं ते खाल्लं, नाही असलं तर नसलं, असलं तर असलं, कशाची काय चिंता आहे. तो देतो, तो जगवतो. कशाची वासना? जिथं वृत्तीच उत्पन्न होत नाही भगवंताशिवाय, ती भगवंताला सोडायलाच तयार नाही, ती भगवंताला भिन्नच नाही. काय करायचं तू कर. मग वासना सोडल्यावर ते सांभाळतो. तुम्हाला वाटतं आम्हीच सांभाळतो, आम्हीच करतो, आम्ही सांभाळले, आम्ही केले, आम्ही जपले. तुमची भावना अशी घाणेरडी आहे. चिखलात भरलेला पाय घाणच असतो, अज्ञानात भरलेली वृत्ती विचित्रच असते आणि ज्ञानमय अवस्था सुंदरच असते. मग मी जपलं, मी केलं, त्याच्याशिवाय काय पत्ता हलत नाही. मग मी करता कसं म्हणते तू? मग जेव्हा आपली वासना संपली, जेव्हा देहबुद्धी टाकली, तर तो तुम्हाला सांभाळतो. टाकून बघा 4-6 महिने, पुन्हा घ्या याकडं. वाचून ऐकून आमची वाणी नसती, ही बी आम्हाला सांगावं लागतं. वाचून बोलता येतं का हे? ऐकूच येतं. पाठीराखा तो असतो, तो देतो. म्हणून तर अहंकार जिथं संपत, तो परमात्मा मध्ये विलीन होती बुद्धी. मग अहंकार हा देहाचा संबंध करून देतो आणि अविद्या हे अहंकार उत्पन्न करते. तिथं वासना पण शिरते, तिथे मन दुरडूर करत. ते मन मस्त पुन्हा गुणानं आहेच मास. अहंकार म्हणजे माझच आहे. अहंकार कमी झाला आणि अहंकाराचा बाद झाला, अहंकाराला नष्ट केलं, तो रामदास. अहंकाराचा बाद केला, नाभेद तुम्हाला प्राप्त का होत नाही, भेद का टाकता येत नाही. त्याचं नाव श्रवण भक्ती. श्रवण मिळत नाही ना. आणि 10-5 वाक्य झाडले म्हणजे ते वेदांत नसतं. आम्ही ऐकलं वेदांत. काय मत ऐकलं का? काय ऐकलं? ताटामध्ये मिठासारखं बोलणं. आता बाकीचे पदार्थ किती भरपूर खातो आपण. मीठ लागलं तर घेतो, तर घेत पण नाही. तसे लागलं तर ते उपयोग होतात, होत नाही. त्याचा उपयोगच नसतो काही. तात्पुरतं बोलतात ते. 2-4 वाक्य झाडले म्हणजे झालं का? माणूस गोष्टीकडेच ऐकते. ते एवढं कशाला सांगते ते वेदांत? वेदांत कळतो. वेदांताचा पाठ आहे आपला. श्रवण म्हणजे वेदांत आहे, अध्यात्म म्हणजे वेदांत आहे, आणि सर्व म्हणजे वेदांत आहे. एक एक शब्दाचा भावार्थ ह्या श्रवणामध्ये खुलल्या जातो आणि मन भगवंताला बोलल्या जातं. अज्ञान संपलं जातं आणि त्या ठिकाणी आत्मधन मिळल्या जातं. ते वेदांताचा पाठ. 4 वाक्य झाडले की नाही आम्ही वेदांत ऐकतो. माहिती मला बस खाली ऐकते काय सांगत आहे. तर परंपरा तशी पाहिजे. जिथे असेल त्यांना तमस्ताक टांग दांडव त्यांना आमचं प्राणातून. कारण वेदांत पाहिजे, आज गरज आहे. कारण नैविषयिक कळत नाही कोणाला, नाही का? श्लोक कळत नाही, ते ओवी कुठलं काहीच कळत नाही. आणि कळून घेण्याची जिज्ञासा पण नाही त्या लोकांना. म्हणून तर बोट फिरते म्हणते मी लोकांना. आणि तीच अवस्था आहे जगात. आता श्रवणामध्ये पारायण करतात बायका, धो पळतात. आलंच राहून त्यांचं पारायण. कशाला करतात माहित नाही, देवाला माहित. खूप धरतात, लई पोहत्यात. आणि एक तरी ओवी कळतं का त्यांना विचारा जाऊन तिथे 3 घंटे बसतात ते. ओवीचा स्वर नाही, ओवीमध्ये बोधाचं मन नाही आणि वाचताना त्यांचं काही नाही. कारण 11ला पारायण, 2ला पारायण, 12ला पारायण. पारायण आहे का? दोरी नारायण निघायच्या आत पारायण सुरुवात. आमच्याकडे 6ला पारायण, 5:45.
8:30 आम्ही घरी येतो. 2.5 तासात पारण होतं आमचं. 8:30 घरी. ह्याला घरघरीच असती. पण कधी जाऊन अरे रामा शांत चित्ताने सकाळी सकाळी कधी थकले. आता किती छान होतं पाठ सकाळचा. दुपारी खायचं गिळायचं थकून जातं आणि तिथं मन थांबतं का त्या ओवीत. पाराला 2दा पारणं सवय. बाप्पा बाप्पा खाऊन पिऊन निराळाचं. साबुदाणा शेंगदाणे कमीत का घरात. काजू शेंगदाणे कमी नाही जात. ते भाग्यवान बाया कलियुगातल्या. मरणाचं काय नाही. बुद्धीची कहाणी नाही जयाते. ये भेद बुद्धीची कहाणी नाही जयाते. अरे जे ज्ञानी महात्म्याला भेदच होतीच नाही. तो माझ्यात आहे ना. देहात नाही, जगात नाही, वृत्तीत नाही, विषयात नाही, विकारात नाही आणि अज्ञानात नाही. म्हणून एवढं नाही. त्याचा ब्रह्मज्ञान अज्ञान संपलेलं आहे. ती काय सांगा ही बेभान म्हणूच आहे. ऐका मी डबल घेते. ती ये भेद बुद्धीची कहाणी नाही जयाते. ज्या अंतःकरणात ज्या जमिनीमध्ये गवत उगवतं तसं हृदयाच्या भूमीमध्ये भेद वासना अंकुर काहीच उगत नाही. कारण तिथे भेद नाही राहिला म्हणून वासनेचा अंकुर नाही. माझं त्याचं अंतर नाही. ऐके सकळ दोष सत्राणी अंकुर गती जे वेदनी. तुम्हाला आठवून देते. ज्ञानी कसा असतो त्याला काय टाकावं लागतं. अज्ञानी कसा असतो तो कशा मध्ये राहतो. द्वैत आणि अद्वैत कसं असतं. अद्वैत भेद बुद्धीमध्ये कसा राहतो आणि द्वैत भेद मध्ये कसं असतं आणि अद्वैत अंतःकरणामध्ये कसं प्रगट होतं. अद्वैतामध्ये कोणता अंकुर आहे आणि द्वैतामध्ये कोणता अंकुर आणि अद्वैतामध्ये कोणती स्थिती आहे याच्यातून सांगतो तुम्हाला. ऐके सकळ दोष त्रणी. अर्जुना ऐक. काय ऐकू देवा. सकळ दोष त्रणी. सगळे संपूर्ण दोष रूपी वृत्तीच्या अंतःकरणात मेदिनी म्हणजे जमीन आणि हृदयाची भूमी अंतःकरण आणि ती जमीन. त्या जमिनीत गवत उगवत न टाकता तसे दोष आपोआप उगवतात. माग भेद असतो. ऐका. अंकुर ती जे मेदिनी पृथ्वीवर म्हणा की जमिनीत म्हणा. ती हे भेद बुद्धीची कहाणी नाही जयाते. तर भेद बुद्धीची नाही तर ते अंकुर कशाला उगवतील रे. एक आणि संकट राजा असं वाचा. मग मी म्हणते पारण्याच्या बायका बेकार आहेत. करा सांग. आमची बुद्धी तिथपर्यंत जात नाही. एक श्रद्धापूर्वक असतो ना तेव्हा अंतःकरण ओल देतात ना तर उभी लागते. टॅक्स होते टॅक्स. तुम्हाला मी मागं सांगितले पुन्हा पुन्हा सांगायला नको वाटतंय. ही आम्ही ज्ञानेश्वरी आम्हाला कोणीच लावून दिलं नाही. मग काय लागते. तिथं ज्ञान काहीच बी नाही. पण देहाला पडू नको. माझ्या 18 अध्याय उडी कधी पण क्षणीने झाली तयारी यायची. कशाला राहायचं. आपल्या स्वरूपात जायचं. मृत्यू म्हणजे स्वरूपात राहणं. हे पडणं म्हणजे मृत्यू नाही. अज्ञानी लोकांचा मृत्यू आहे. ज्ञानाला मृत्यूच नाही. आपल्या ठिकाणी आपण त्याला भावना पाहिजे. संशयरहित मान पाहिजे. अभेदाची जाणीव पाहिजे. भक्ती पुण्याची रास पाहिजे. श्रवणाची आपोआप हृदयातून बरसात पाहिजे. सगळं कमवलं पाहिजे परमार्थातलं. आपण कमवतो संसारातलं. बरोबर आहे. बरोबर आहे. कोणतं कमी पडलं जमत नाही बायाने. आणि कमी मध्ये पण संसार होतो आणि जास्त मध्ये पण होतो. जसा केला तसा होतो. पण जेव्हा भाव वाढले ना तर वाचला. सूर्योदया सरिसी रात्री पळवणी जाय अपेसी. गेली देहांता तैसी अविद्या सवे. गेली देहांता तैसी अविद्या सवे. सूर्य उगवल्या जैशी रात्र जाय जैशी. सूर्य उगवलाच राहते का. सूर्य उगवला अंधार राहत नाही. रात्र राहत नाही. दिवस तस हा सिद्धांत आहे. सूर्यदृष्टांत आहे. मग गेली देहांता तैसी अविद्या असावे.
गेली, मी अहंकाराला बोलले तीच उभी आली. हो. गेली देहंता तैसी अविद्या असावी. अविद्या गेली, अहंता पण गेली ना, तिने घेऊन गेली तिला. कारण अविद्येच्या मधूनच अहंकार उत्पत्ती, तुम्हाला आता सांगितलं मी. अविद्या माग असते, अहंकार उत्पत्ती असते, देहबुद्धी असते आणि वासना असते, द्वेष असतो, क्रोध असतो, माग काम असतो, मनामध्ये राम नसतो, मनामध्ये विषयाचं ध्यान, जगताचं भान, देहाची चाल, त्याला म्हणायचं अहंता. देहाची जाण. हो, जगताचं भान. भान. जगताचं भान आहे. भगवंताचे भान कुठे? भान कुठे? अपुरी भक्ती ना. बरोबर आहे. म्हणून वाचून काय, बघून काय, कुठे जाऊन यावून काय, त्यांना त्याच आपल्याला त्रास व्हावा अंतःकरणाला, की जे अंतःकरण अवच्छिन्न म्हणजे बाजूला करावं आणि बुद्धीला भगवंताकडे न्यावं. आणि ते शब्दच कळत नाही तर न्यायाचा अधिकार कुठला आला? मातेचा. एवढी अवस्थाच नाही त्यांची, तगमग नसते. करायचं म्हणून 2 पानं वाचायचे, 3 पानं 200-300 काय करायचं ठरलेलं, चातुर्मास मध्ये पारायण करायचं, करायचं ठरलेलं पुढे संपलं. एसी अविद्या सवय. सवय म्हणजे सोबत. हो. अविद्या गेली आणि अविद्या राहिली आणि अविद्या सोबत आपण आहेत. 2 मिनिटं बोलते. रात्र जायची, सूर्य रात्र गेली. गेली अहंता तैसी अविद्या सवय. अहंता म्हणजे अहंकार. अहंतामध्ये वृत्तीतला अभिमान देहाचा. अहंकार म्हणजे वृत्तीचा संबंध जगताचा. अहंकार म्हणजे अविद्येचा मध्ये पगडा आणि अहंकार म्हणजे बुद्धीमध्ये झगडा. मी अशी आणि माझा आणि मी जिवंत अहंकार राजा. मी असायचो का? मी बोलू का? मी गप्प बसू का? बाबा ओढावाच लागतो तो. अहंकार टाकल्या विना शांत अंतःकरण नाही. अहंकार गेल्याशिवाय अज्ञान बाजूला सरकत नाही. अविद्या सवय ब्रह्मविद्येचा बोध अंतःकरणामध्ये साधून दिला. हा मुळा प्रसाद झाला, अविद्येचा नाश झाला, अविद्या गेली, अहंता मेली, बुद्धी राम झाली. पण हे करण्यासाठी खटपट करावं लागते. मनाला क्रोध आवडावा लागतो, निग्रह करावा लागतो, शम दम साधन चतुष्टय पण विचार सागर महत्वाचा आहे. तिथे सांगितलंय की शम कसा करायचा, दम कसा करायचा, आणि त्या सांगितले की अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, अधिकारी म्हणजे काय, भगवंताकडे प्रवृत्ती कशी होती आणि देहाकडे प्रवृत्ती कशी जाते, अनुभूती कशी येते आणि त्या ठिकाणी ईश्वराची ओळख कशी होती, बुद्धी ईश्वरमय कशी होती, बुद्धी देहमय कशी असते, हे विचार सागर मध्ये कळतं. सुंदर आहे. सगळे आमचेच लक्षण आहे. जाणं आणि भगवंतासोबत येणं, देहभाव बंद होणं, देहभाव प्रगट होणं, देहभाव उत्पन्न होणं अनंता, आणि देहभाव जाणं ब्रह्मता, ब्रह्मस्वरूपता. पण ज्या बायका वाचतात, आता कोण मी असो तुम्ही असो कोणी असो, बाई म्हणा की पुरुष म्हणा, प्राणी मात्र, त्यांना अहंता सुटली का अहंता वाढली कळते पण सोडत नाही. ते क्रोध असतो, वासना असती, बघितले की राग असतो, प्रेम नसतं. त्याला मी प्रेम नाही करणार, त्याला असं केलं मी असं करणार, हे थांबवावं लागतं राजा. मग तुम्ही क्रोधात आहेत, गुणात आहेत. गुण हा अविद्येचा आहे, अविद्या ही कलंक आहे, घाण आहे. ब्रह्मविद्या ही छान आहे, ईश्वराचं तिथं जाण आहे. म्हणून ते असं केलं मी असं केलं हे गुण आहेत. आणि गुणामध्ये राहणार अहंकार करणार हा जो जीव आहे अंतःकरण आहे, तो कधीच मुक्त होत नाही. तुमच्या मुक्तीसाठी तुम्ही सहन करा, तुमच्या भगवंताच्या प्राप्तीसाठी ब्रह्मज्ञान प्राप्त करा, आणि तुम्हाला त्या भगवंतासोबत यायचं म्हणून देहभाव बंद करा, तो भक्त करा. तर काय तुमच्या परमार्थाला अर्थच नाही बेटा. पुण्य होईल आम्ही म्हणत ना, तुम्ही वाचता, देवाला जाता, करतात नाही, दान धर्म करतात, पट्ट्या फाडतात अन्नाच्या, फाडतात ना पट्टे, पण अज्ञानाची पट्टी फाडता येत नाही यांना. पुण्य होईल ना, कसं होणार नाही. कसं गीता वाचला का पाप होणार आहे का? पाप होणार आहे.
पण फल नाही. पुण्य फल म्हणजे मोक्ष, पुण्य म्हणजे खाली आणलं. मग कशाला बसतो बाप्पा? पुण्य तयार होते ना. ऐका, श्रवणाच्या महाद्वारी, श्रवण म्हणजे कान, श्रवणाच्या महाद्वारी गीता जेते श्रवण करी, सृष्टीच्या आदिवरी जळेची पाप म्हणजे पुण्य होतं, पाप जातं, अज्ञान कुठे जात. म्हणले असते अज्ञान गेलं, माऊलीची ओवी आहे. माऊली म्हणते का, जळेचे अज्ञान जळेची पाप म्हणणे वाचून. त्यामुळे पाप जरी गेलं बस झालं, पुन्हा पाप होतं की. बरोबर. तू पाप जाळलंस पण पुन्हा पाप केलंस की. पूर्ण ते खातं बरोबर झालं. पण जेव्हा अज्ञान जातं तर पाप पुन्हा निघून संपत. हे कुठं घडत? सुरू होतं आपलं मीठ पडलं. श्रवण म्हणजे काय? ऐकणं, शब्द. शब्द जिथं कळतो ते काय? इथून जातो इथं कळतो. आपण तुम्हाला बोललं, तुम्हाला मी आले कळायला आनंद झाला, मी तुम्हाला बघितलं मला खुशी झाली. मग तेव्हा नेत्रानं बघितलं कळालं, मनाला कळालं. बघितलं एकानं कळालं एकाला. मनानं बघितलं का? डोळ्यानं पाहिलं मी तुमच्याकडे आले, मी तुम्ही पाहिलं तुमच्या घरी आले मी. मग हे पाहिलं डोळ्यानं, कळलं मनाला, आणि सुख झालं अंतःकरणाला. टक टक हे कळावं लागतं बेटा. मन हे अंतःकरणात उत्पन्न होतं ना, तेव्हा ते अंतःकरण सुखमय होतं. मुलगी आली भाई आपल्या आईला सुख होतं, मुलगा आला आपल्याला सुख होतं. एव्हा रे होणारच आहे, ते अनुभव देत नाही. पण खरं सुख तुम्हाला होत नाही म्हणून बोलावं लागतं. आत्मसुखात मन जाते म्हणून अज्ञानाला तिथंच अडकायचं नाही, तिथून पुढे जायचं. हा, त्या सुखातच ते सुख असतं. मुलाला आला ते सुख झालं, ते मुलाचं नसतं त्याच असतं. पण वृत्तीला त्याचं भान नसतं, वृत्तीला त्या मुलाचं भान असतं. कारण जेव्हा क्षणभर वृत्ती स्थिर होती तर आत्मानंदाचं भान असतं. मुलाला बघितलं की मन शांत होतं, वृत्ती स्थिर होती. स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान आहे, अस्थिर वृत्तीमध्ये जगताचं ज्ञान आहे. कुठलं सुख त्याच आहे, पण जाणीव नाही, कळणं नाही, निश्चय नाही, विश्वास नाही, अधिकार नाही. म्हणून सुख पदार्थाचं वाटतं, जगताचं वाटतं, देहाचं वाटतं, सोन्याचं वाटतं, पोराचं वाटतं. सुख कुठंच नसतं, सुख त्याच्याच असतं. सुख तिथंच असतं. सुख रूप तोच असतो, तो आत्मा. आणि दुःख रूप हो अनात्मा. अनात्म्याला सोडणारी बुद्धी श्रवणानं, आत्मरूप होणारी बुद्धी ज्ञान. बरोबर. खरंच खूप सखोल. ते धन व्यवहारातलं, हे धन मोक्षाचं. हे कष्टच आहेत ना परमात्माचे, ते पण कष्टात व्यवहारातले. मग त्या कष्टाचं फल माईक आहे आणि ह्या कष्टाचं फल अमायिक आहे. हे सुख संपत नाही आणि ते सुख थांबत नाही, राहत नाही. ते सुख क्षणभरच असतं आणि एक सुख सदा असतं. ते भगवंताचं असतं, अभेद भक्तीचं असतं, ज्ञानोत्तर असतं, संतांच्या संगतीत असतं, अज्ञान निवृत्तीत असतं. आणि भगवंताची सत्ता प्रगट होती तर ते वेदाची संपत्ती असते. जगताचा भ्रम जातो तर वेद असतो. देह भाव संपतो तिथं संत असतात. आणि आत्मज्ञान मिळतं तिथं ग्रंथ असतात. नारायण नारायण. तिथे ज्ञान असतं, तिथे जगताचा भ्रम जातो, तिथे संत असतात, तिथे आत्मज्ञान मिळतं, तिथे ग्रंथ असतात. आपण ह्या का जवळ घेतलं? जेव्हा आपल्याला मुलगा होतो घरात तर पूर्ण पिढी तुमची खुशी होती, पुढे आधार आहे. बरोबर आहे. आपल्या घरात आलं ते कुलदीपक आहे आणि वास्तव आहे. जी इच्छा असते ती आपली परंपरा टिकवायची, हा कुलधर्म आहे. हा हे परंपरा आहे. तसं हे ग्रंथ आला तर त्या ठिकाणी काय मिळणार आहे? तर तो मुलगा बौद्धरूपी पुत्र होणार. बौद्धरूपी पुत्र केव्हा होतो? विवेकाची संपत्ती येते आणि अधिकाराची प्राप्ती होती आणि श्रवणाची साधूची संगती होती आणि वेदाची प्राप्तीच्या द्वारे त्या भगवंताची ओळख होती आणि ओळखीमध्ये बुद्धी तिथं राहते आणि ती ब्रह्म होती. तेव्हा तो बौद्ध पुत्र झाल्यानंतर त्याची स्थिती आहे परमात्म्याची. हे वेदांत शास्त्र आहे. याच्यामध्ये परमात्म्याची ओळख आहे आणि परमात्म्याची प्राप्ती आहे.
आणि अज्ञानाची निवृत्ती आहे. देह बुद्धीचा नाश आहे, आत्मप्रकाश आहे. जे देहाकडे मन आहे ते थांबतं आणि मन भगवंताकडे लागतं. त्याला म्हणायचं विवेक, त्याला म्हणायचं अध्यात्मशास्त्राची शक्ती. ती बुद्धीला देहातून काढतीच अध्यात्म. म्हणून अध्यात्मशास्त्राची बैठक फार कमी लोकांना जमते, कारण ते ऐकायलाच मिळत नाही ना आजकाल. तुम्ही मग इच्छा केली पण नाही. आता तुमच्यापाशी पैसे, हापूस आंबा आहे का? आता सांगा. तो वेळ आणि तो काळ आणि तो पैसा. आंबा आहे, पैसे नाही. पैसा आहे, आंबा नाही. आम्ही आहे संत नाही, संत आहे लोक नाही. आहे काय? जेव्हा गुरुजी मठामध्ये चिंतन सांगायचे सदैव देत आणि मागून मागून त्यांची पोक्त अवस्था झाली, त्यांना सुधरतच नव्हतं. अहोरात्र चिंतन सांगावं, तेवढं कोण बसणार? मग आमचे महाराज सुरुवातीला वडिलांसोबत जायचे. महाराजांचं नाव विठ्ठल, त्यांच्या वडिलांचं नाव हरिभाऊ. त्यांचे वडील त्यांना न्यायचे, आजोबा पण न्यायचे, कारण मठासमोर त्यांचं घर. दाराळाव दार, फक्त रोड मध्ये. आता गुरुजींना बघितलं की इकडे 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 विठ्ठल. दुकान जायचं, बाबाला जेव्हा सोडायचं, बाबा रागवतात. मग आई रागवती घरी, कुठे बसला? मग तिकडे आता ह्या समोरून ना अलीकडे दारा ना त्या बोलून जायचं. गुरुजी सकाळी त्यांना गरम पाणी, तर अशी तुमच्या व्यवस्था होती का? मान बटन दाबले की पाणी गरम, बटन दाबले की मिक्सर पीठ. तेव्हा पाणी कसं होतं तापून चुली राहायच्या दारात. तुम्हाला माहिती सगळ्यांना, सगळ्यांना माहिती. जुन्या तुम्ही पण भाऊ सुद्धा याच्यातलेच आहेत, छोट्या गावातलेच आहेत. पंप राहायचे, चुली गडी माणसं लावायची, तापवायची, बायका तापवायच्या. मग ते पाणी तापवायचं आणि बाहेर आणून ठेवायचं आंघोळीला, तर ते थंड व्हायचं. आणि थांब मला पुढे न्यायला, थांबा घेते, थांब थांब. असं पाणी 4दा 5दा थंड व्हायचं, तापवायचं. पण ते उठत नव्हते. हे थांबा पाणी का असं करता गुरुजी? अगं भागीरथी, पाणी पुन्हा गरम करता येईल, सुरण पुन्हा काढता येईल का मला? थांब. साधं करायचं सोबत. मग बस बस इथं बस. टाकल्यानंतर त्याला सांभाळायला लोक राहायचे ना, साधं गावगावची. समोरची गल्ली प्रेम करायला नव्हतं, सोडलं नाही गुरुजीला कधीच. कारण तो टिप्पणी लावतो भगवंत, तुम्ही नाही लावू शकत कोणी. त्या संतांची व्यवस्था तो ईश्वर करत असतो, तुम्ही लोक नाही कोणीच. बरे का? कुठे सांगा बरोबर. ऐका पुढचं. ते म्हणायचं अगं ती स्फुरण येते ना आतून, ते बंद होते. पाणी पुन्हा कधी गरम होते? मला सांगू दे, मला त्याच्यात राहू दे. कारण ही स्थिती, ही अवस्था खूप येते. भक्ती पे आवृत्ती का तुम्हाला येते? मग काय तुमचं भजन मला काल गोड वाटलं. का वाटलं? कारण ते प्रेम आहे. तुम्ही प्रेम ओतलं त्याच्यात. साधं म्हणणं वेगळं, भगवंताचं प्रेमळ नाव घेणं वेगळं. ये बस का यावं असा खा ना, नका जा का जा. हीच भाषा फरक असतं. कारण त्यानं बलिदान दिलं असतं आयुष्याचं, संसाराचं, वासनेचं, अभिमानाचं, अज्ञानाचं. त्यानं बलिदान दिलेलं आहे म्हणून ते श्रेष्ठ आहे. आणि आपण त्याला वाढवलेले आहेत म्हणून कनिष्ठ आहे. एवढाच भाव फरक आहे. आपण कनिष्ठ, ते श्रेष्ठ. आपण अविद्येसोबत, ते भगवंतासोबत. आपण वृत्ती जगतामध्ये फिरती, त्यांची वृत्ती भगवंतासोबत नसते. फरक आहे बेटा. तुम्हाला व्यवहार करू नका असं कोणीच म्हणत नाही. संत तुकोबारायाने व्यवहार केला आणि गौरवाने व्यवहार केला, मडके थापले. आणि तुमचा सावता माळीनं शेतात विठ्ठल विठ्ठल म्हणतानाच खुरपणी गेली. एक गोष्ट 2 मिनिटं सांगते सावता बाबाची. हे त्यांचा आपण तुम्हाला माहिती, कांदा मुळा भाजी अवघी विठावारी माझी. ते म्हणायचं सगळीकडे तो त्यानं प्रगट केलं, सगळीकडे माझ्यासोबत तेच आहे. मला काल आईला त्या सासू म्हणजे तुमच्यासोबत पांडुरंग आहे. ते म्हणत किती भाग्यवान तुम्ही, पंढरपुरात आहे, तुमच्यासोबत पांडुरंग आहे ना. एक वाक्य बोलायला सरकली. काल व्हिडिओ घेतला मी आईला ताईने, तेव्हा किती सुंदर बोलले. एकच सगळं सोबत येतो नाही का? आहे, पण प्रगट केला तर तो कळतो आणि अप्रगट असल्यावर ते भाव प्रगटतो. म्हणून जेव्हा सावता माळ्याची मुलगी छोटीशी चिमणी, ते म्हणायची मा काकडी कशी आली, ते गाजर कसं आलं, हुरडा कसा भरला,
ते सांगायचे पांडुरंग भरतो. आता उत्तर काय देण्याचे आणि तेच भरतो ना. मग ते कुठं असतं? आपल्यापाशी आहे. मग ती काढायची फळ काकडी उडशी फळ टमाटर भाजीचे आणि मग ते देवापाशी ते दगड मांडून हे पांडुरंग आहे आणि त्याला ठेवायची. ती म्हणे हे तर कुठं असतं? ते म्हणलं पंढरपुरात. मग त्याच्या समोर गाडी चालली पंढरपूरची. तिने ते टोपलं भरलेलं घेतलं, गाजर मुळा कसं कांदा जे होतं ते घेतलं आणि टोपलं भरलं आणि थांबली. छोटीशी चिमुकली पोरगी म्हणून थांबा थांबा थांबा, तुम्ही कुठं चालले? पंढरपुराला. हे आमच्या पंढरपुराला द्या विठ्ठलाला का. आणि त्यानं दिलं आमच्या शेतात, त्यानं लावलं, त्यानंच उगवलं. ते घेऊन घेतले टोपलं लेकराचं, ते गाडी निघाली पुन्हा वापस आली. ती म्हणली आता विठ्ठल दाखवा. ते सावता बाबाला म्हणाली विठ्ठल दाखवा आणि अन्न सोडून दिलं. छोटीशी मुली 5 वर्षाची. मग माऊली चालले होते वारीला, नामदेवराय धनाबाई नामदेव. आता काय करा, इथं गरोबा काकरा आता तुमची शेतात आली. ते म्हणे नामदेवराय म्हणले आणि गरोबा दर्शन घेऊ, पुढे जाऊ. आणि ज्ञानेश्वर महाराज आणि त्यानं दर्शन दिले की पोरगी उठली डोळे. हेच पांडुरंग म्हणले. तिला काय कळतं? हे पांडुरंग आले आले बघ उठून बसले. असे संताकडे घडले. आणि त्या क्षण माऊली पण तिथं होतेच. नामदेव म्हणले चला गौरव काकाचा मळा आहे. अशा खूप गोष्टी गोड वाटतात आणि सांगायचे थोड्याफार. संतांच्या गोष्टी, महात्म्याच्या गोष्टी, भक्तांच्या गोष्टी, थोड्याफार अध्यात्म जास्त. सगळ्यामध्ये लावून दिला. नुसतं एकच अध्यात्मध्ये नाही पेरलं नाही, सगळंच. ते गौरी आपला वेळ संपला बेटा. रामराम बाई. भक्त सोबत देऊ नये समजू नका. असतात. आता ऐका. सूर्योदया सरीशी पळवणी रात्र गाया पेशी सहज जात. सूर्य उगवल्या जात जात गेली देहांतात ऐशी अविद्या समेत. देहांतात गेली की अविद्या पण गेली. लक्षातच ठेवायचा अंत आहे का माझ्याकडं? देवभाव आहे का? ब्रह्मभाव आहे का? ते आपल्या अंतरात असतं, ते सांगता येत नसतो. आता ऐका. एक ओळी घेऊन थांब. वय आयुष्यहीना जीवाते शरीर सांडे जेवी अवचिते तेवी निरसुरे द्वैते सांडिले जे. ज्याला आयुष्य कमी आहे त्याचा देह आपोआप पडतो, पटकन पडतो. अवचिते म्हणजे अकस्मात, कळत पण नाही त्याला. छोट कमी आयुष्य असतं त्याला तत्क्षणी, म्हणजे म्हातारपण झिजणं वगैरे काही नाही. अवश्यहीना जीवाते, ज्या जीवाला आयुष्य कमी ते अकस्मात पडतो देह. शरीर सांडे जेवी अवचिते तेवी निरसुरे द्वैते सांडले ते. तसं अज्ञान जन्म जे द्वैत आहे, अज्ञानाच्या सत्तेतून जे द्वैत बुद्धीमध्ये प्रगट झालं, ते बुद्धी देहाकडे आली, ते अकस्मात द्वैत निघून जातं. कारण तिथं ज्ञानानं अद्वैत प्रगट होतं. पण तो भक्त माझ्यात असतो, देहात नसतो. कुंडली प्रधान विठ्ठल.